घडामोडी। खेडोपाडी व शहरी भागात रुग्णांसाठी सेवा देणारी 108 रुग्णवाहिका देखभालीअभावी रस्त्यावर नादुरुस्त होत असल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले। राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात रुग्णांना औषधोपचार व रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। तसेच दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांचे हाल होत होते। या समस्यांचे निरासन करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस या संकल्पनेनुसार 26 जानेवारी 2014 रोजी राज्यात डायल 108 रुग्णवाहिका सेवा सुरू केली आणि राज्यातील कोट्यावधी रुग्णांना ही रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरत आहे। सदर रुग्णवाहिका सुरू होऊन 11 वर्ष झालीत। कुठे अपघात झाला असेल तर कुणाला तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करायची असेल यासाठी 108 रुग्णवाहिका विनामूल्य सेवेसाठी तत्पर असते। मात्र या रुग्णवाहिकेच्या देखभालीअभावी सध्या सदर रुग्णवाहिका रस्त्यावर नादुरुस्त होऊन जागेवर उभ्या राहत असल्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे एखाद्या रुग्णाला या रुग्णांपैकीची गरज लागल्यास सदर रुग्णवाहिका वेळेत पोहोचत असल्याची खंत रुग्णाचे नातेवाईक व्यक्त करतात। तरी राज्य शासनाने या रुग्णवाहिकेच्या देखभालीकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करतायत। नौपाडा चरई परिसरात एकाच रात्रीत तब्बल 14 दुकाने फोडणाऱ्या नेपाळमधील महंत भाने कामी आणि विष्णू रघुवा कामी या दुकलीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने बेड्या घातल्यात। त्यांच्याकडून गुन्ह्यामधील 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले। चरई परिसरात 12 मार्च 2025 रोजी पहाटेच्या सुमारास एकाच रात्री सलग 14 दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणाचा नौपाडा आणि गुन्हे शाखेच्या मार्फत समांतर तपास सुरू होता। CCTV फुटेजच्या साहाय्याने गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून त्यांचे ठाणे रेल्वे स्टेशन ते मीरा रोड व उल्हासनगरपर्यंतच्या 90 ते 100 CCTV फुटेजची बारकाईने पडताळणी केली। तसेच तांत्रिक विश्लेषणामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे महंत भाने कामी आणि विष्णू रघुवा कामी यांची माहिती पोलिसांना मिळाली। त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईत केलेले 9 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून 4 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 2,60,000चे मुद्देमाल, स्क्रूड्रायव्हर, लोखंडी कटावणी, बॅग हस्तगत केले। रेकी करून हे सदर सराईत चोर चोरी करत होते। अटक महंत हा मार्केट परिसरात असलेल्या बंद दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून घरफोडी चोरी करतो। तसे विष्णू हा लांब उभा राहून रेकी करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले। दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते। मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे व अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडे उन्मळून पडतात, ज्यामुळे नागरिकांच्या जीवास व मालमत्तेत धोका निर्माण होतो। या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजन वेळच्या 2 महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते, पथपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालय, उद्याने, चौक, बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे। पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे। त्यासाठी प्रभाग समिती निहाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 6,367 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत, असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले। या मोहिमेची माहिती देण्यासाठी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सह्याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्यातर्फे ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे या उत्सवाचे 11वे वर्ष होते. या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे, इतिहासकार मकरंद जोशी, कारागृहाचे अधीक्षक राणे भोसले, उपअधीक्षक श्री भोसले, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनरकर, आरिफ बडगुजर, संतोष साळुंके उपस्थित होते. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, चिमाजी आप्पा, बलकवडे, अंजुरकर, नाईक, ढमढेरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फुले वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या जय घोषाने वातावरण शिवमय झाले होते. आमदार केळकर यांनी 27 मार्च 1737 रोजी आपले ठाणे पोर्तुगीजांच्या जोकडीतून मुक्त झाले. 288 वर्ष पूर्ण झाली. त्याची आठवण म्हणून ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातो असे सांगून सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे यांच्याही कामाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचे आपण संरक्षण केले पाहिजे. सदर गड किल्ले कायम राहतील असे बघितले पाहिजे. माझ्या मार्गदर्शनाखाली 25 संघटनांची एकत्रित नुकतीच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक झाली. त्यात गड किल्ल्यांविषयी दुर्ग संवर्धनाबाबत तर चर्चा झाली, पण महत्त्वाचे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्यांचे काम दूरवर सुरू आहे. 30,000च्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत. आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचे भवितव्य निश्चितच अंधारमय असतं असे सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून उत्तम सेवा देण्याकडे भर देण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे परिवहनच्या ताफ्यात पर्यावरणपूरक अशा 100 इलेक्ट्रिक बस मार्चमध्ये दाखल होणार होत्या, पण आता या बस जुलैमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील झपाट्याने होणारा विस्तार त्याचबरोबर नागरिकीकरणामुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. ठाणेकरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या TMT प्रशासनाच्या ताफ्यात असलेल्या अपुऱ्या, नादुरुस्त आणि जुन्या बसगाड्यांमुळे नेहमी नागरिकांकडून टीका होते. अशातच ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणस्नेही व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने प्रदूषण विरहित अशा इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यात येत आहेत. त्यानुसार यापूर्वी या उपक्रमाअंतर्गत 123 पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. यात 12 आणि 9 मीटर लांबीच्या बसेसचा समावेश आहे. 12 मीटरच्या इलेक्ट्रिक बसमध्ये 40 प्रवासी बसतील एवढी आसन क्षमता आहे. यातील काही बस घोडबंदर बोरिवली मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय ठाणे ते खिडकळी या मार्गावर देखील ही बस सेवा सुरू आहे. या सर्व बस वातानुकूलित आहेत. एक डिझेल बसच्या तुलनेत याचा खर्च कमी येतो. या इलेक्ट्रिक बसपायी प्रति किलोमीटर सुमारे 25 रुपयांची बचत होते व एक इलेक्ट्रिक बस दिवसाला सुमारे 100 ते 120 किलोमीटर अंतर धावते. याचा विचार केल्यास एका इलेक्ट्रिक बस मागे दिवसाला 2,500 तर महिन्याला 75,000ची बचत होते. अशा या बसेस आता परिवहन विभागात जुलै महिन्यापर्यंत दाखल होणार आहेत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.